आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडून ना अंबानीच्या वेडिंगमध्ये खूप साऱ्या पुरणपोळ्या सप्लाय झालेल्या. आय पर्सनली फील इट्स लिटल बिट ओव्हररेटेड, बट चांगलं आहे तसं. म्हणजे जेवणात काय म्हणजे टेस्ट ह्याच्यात क्वालिटीमध्ये काही खराबी नाही आहे. मला फक्त आय लाईक लिटल बिट स्पायसीयर, तर ते इथे मिळत नाही. ते घरगुती मिळतं खूप. आणि आता आपण टेस्ट करूया एक एक पदार्थ. मी आता आहे गोखले उपहारगृह, जे की आहे नौपाड्यात, जे की खूप वर्षापासून ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड सर्व करतं. तर दिस इज द बेस्ट प्लेस टू ईट कोथिंबीर वडी. इवन उपवासाचे पदार्थ इथे मिळतात आणि खूप सारे थंडगार पेय मिळतात. मला ऑप्शन नाही माहिती काय म्हणतात, शीतपेय. शीतपेय मिळतात. सो इथे येऊन तुम्ही ते सगळं ट्राय करू शकतात. आणि तुम्ही बघू शकता तिथे खूप सारी गर्दी आहे. म्हणजे एंटर केल्याच मला एवढा क्राऊड दिसतं, ते पण ऑड डेला. सो आपण इथे सगळं ट्राय करून बघूयात काय काय ऑप्शन्स आहेत ते. इकडे आत्ता तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे. म्हणजे आज आहे ऑड डे, पण इथे खायला एवढ्या लोकांनी गर्दी केली. इथे कूपन काउंटर आहे. इकडे उभं राहून तुम्ही खाऊ शकतात आणि इथे तुम्ही बसून खाऊ शकतात. तुम्ही इथे कधीपासून खातायत गोखलेमध्ये? तसं तर लहानपणापासून खातोय. इट्स नॉट माय फर्स्ट चॉईस की मला इथे यायचं असतं. मित्रांना जास्त आवडतं म्हणून येतो. आय पर्सनली फील इट्स लिटल बिट ओव्हररेटेड, बट चांगलं आहे तसं. म्हणजे जेवणात काय म्हणजे टेस्ट ह्याच्यात क्वालिटीमध्ये काही खराबी नाही आहे. मला फक्त आय लाईक लिटल बिट स्पायसीयर, तर ते इथे मिळत नाही. ते घरगुती मिळतं खूप. पण मग आता तुम्ही काय खाणं इथे प्रिफर करता? जास्त इकडचं काय चांगलं आहे फूड? मला तरी मटार करंजी खूप आवडली. तर त्याच्यात आणि श्रीखंड पुरी इज ऑल्सो नाईस. साबुदाणा खिचडी वॉज व्हेरी नाईस. अजून कोणाला काही रिव्ह्यू द्यायचा आहे? काय झालं? सरबत बाकीकडे मिळत नाही. करवंदाचं सरबत ठाण्यामध्ये फार कमी मिळतं. इकडेच त्यांच्याकडे खूप छान मिळतं आणि त्याची क्वालिटी मेंटेन केली. मला आधी सांगितलं असतं तर मी तेच मागवलं असतं इकडे, कारण खूप लोक कोकम सरबत पितात. सो मी आत्ता ते ऑर्डर केलं आहे. ओके, शुअर वर्क्स. थँक्यू. गोखले उपहारगृहामध्ये मी आली आहे आणि माझ्यासमोर आहेत खूप सारे स्नॅक्स. सो इथे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड मिळणार तुम्हाला. कुठलंही या, मिसळ घ्या, इकडे आहे कोथिंबीर वडी, इकडे आहे उपवासाची कचोरी आहे आणि हे मटार पॅटीस. त्यांनी मला मटार पॅटीस रिकमेंड केलेले. इट रिअली लुक्स लाईक करंजी. तर हे एक आहे. आणि इकडे आहे कोकम सरबत. तर मला इकडे मी रिव्ह्यू घेताना मला कळलं की इथे करवंदाचं पण सरबत मिळतं, जे की खूप युनिक आहे. पण मी खूप लोकांना कोकम सरबत पिताना बघितलं म्हणून मी कोकम सरबत घेतलं. आणि आता आपण टेस्ट करूया एक एक पदार्थ. तर मी स्टार्ट करते कोथिंबीर वडीपासून. सो ही कोथिंबीर वडी मस्त दिसते, एकदम खुसखुशीत. आणि प्रत्येकाच्या चटण्या ना सेम आहेत. तुम्ही बघितलं ना इकडे. डिफरंट आहे, माइल्ड टेस्ट आहे, अजिबात तिखट नाही आहे, फ्रेश आहे मेन म्हणजे. सो हा एक प्रकार चांगला आहे. पण अरे ॲक्च्युली आपण घरी करतो ना त्या कोथिंबीर वड्या खूप भारी असतात. मला ह्या एकदम अशा फिक्या फिक्या वाटतात. असं फ्लेवर नाही वाटत आहे एवढा. ही आहे उपवासाची कचोरी. मी उपवासाचा पदार्थ मुद्दाम घेतला कारण इकडे खूप सारे व्हरायटीज आहेत उपवासाच्या पदार्थाचे. आणि जे प्रॉपर उपवास करतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. पण जे उपवासाच्या नावाखाली एकदम खादडी करतात ना, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सो ह्यात आहे हे असं फिलिंग आहे यात. खाऊन बघतो. गोड प्रकारे खूप सारे शेंगदाणे भरलेले पण चांगला आहे. म्हणजे एकदम प्रॉपर उपवासाचा पदार्थ आहे तो वाटतोय. आणि हे कोटिंग कसलं असेल कोटिंग कसलं असेल? हां, हे वरी आणि साबुदाण्याचं कोटिंग दिसतंय बाहेर. पण चांगलं आहे, टेस्टला मस्त आहे, पण ऑइली आहे.
आणि गोड तर माझ्या विचारापलीकडची गोष्ट आहे, पण चांगलं आहे. म्हणजे उपवासाला एखाद दिवस खाऊ शकतो असा पदार्थ आहे. आणि इकडे आहेत हे मटार पॅटीस, करंजीचा तिखट प्रकार आहे. मस्त फिलिंग आहे. मटार आहेत खूप. आणि खाऊन बघूया. मस्त मटार पॅटीस मस्त. आपलं काय राहिलंय मिसळ. ठाण्यातल्या मामलेदारची तर सगळ्यांनी मिसळ खाल्लीच असेल, पण आता इकडची गोखलेची मिसळ खाऊन बघूयात कशी आहे. चांगली मिसळ मस्त आहे. जे लोक माइल्ड स्पायसी खातात ना त्यांच्यासाठी हा बेटर ऑप्शन आहे. मामलेदार ज्यांना आवडत असेल तो वेगळा क्राऊड आहे, पण अशी मिसळ खाणार असाल तर बेस्ट आहे. मस्त आहे एकदम टेस्टला. आणि आता हे कोकम सरबत मी हे ट्राय केलं आहे, पण मी हे तुमच्यासाठी परत घेतलं. मस्त रिफ्रेशिंग आहे. थकून वगैरे आलात तर हे प्यायला मस्त आहे. शॉपिंग वगैरे करून फिरून आलात तर मस्त आहे. आता आम्ही हे खाऊन घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. टिल देन बाय. काय ऑर्डर केलं तुम्ही? आम्ही थालीपीठ ऑर्डर केलं आहे. त्याच्यानंतर साबुदाणा वडा, उपवास कचोरी आणि करवंदाचं सरबत असं आम्ही ऑर्डर केलं. आणि मटार करंजी आमची अजून यायची आहे, पण इकडे साधारणपणे जे मराठमोळे पदार्थ मिळतात त्यांची चव नेहमीच भारी असते. तुम्ही सगळे सेमच खाता. आणि कधीपासून येतात तुम्ही इकडे? खरं सांगू तर पुष्कळ वर्ष झाली, म्हणजे आता आठवतही नाही किती वर्ष आम्ही येतोय. म्हणजे अगदी माझ्या लग्ना अगोदरपासून वगैरे आम्ही इथे येतो आहोत. थँक्यू. इथली आणि मिसळ खूप छान असते. मिसळ म्हणजे एक नंबर मिसळ असते इथली. हो, मला पण आवडली. आणि जर तुम्हाला मामलेदारची अशी झणझणीत नको असेल ना मिसळ तर नाही, पण तुम्हाला टिपिकल ब्राह्मणी पद्धतीची मिसळ खायची असेल तर तुम्ही इथे यायचं. आणि मग ब्राह्मणी पद्धतीची नको असेल तर मामलेदारकडे जायचं. स्पायसी असते ना ती फारच. इकडे हा एकदम माइल्ड टेस्ट आहे. हा, पण म्हणजे मटकीची उसळ असते इथे, त्यामुळे ती जास्त आवडते आम्हाला. इकडे अजून एक टेबल आहे, आपण ह्यांना पण विचारूया इकडे काय खातात. तुम्ही काय खाता? मिसळ पाव. कसा वाटला? ओके, नॉट बॅड. मी लहानपणापासून मामलेदार खायची मला सवय. तेच माझं आता तेच म्हणणं होतं. इकडची जी झणझणीत जी खायचो आणि त्याच्यानंतर जो ताक प्यायचो, ही जी मजा आहे कॉलेजपासून जी आम्ही खात आलो आहे ती वेगळीच मजा आहे. पण आता तिकडे मीडियम पण खूप तिखट केली आहे त्यांनी. पहिले नॉर्मल असायची ती, पण ती एक वेगळीच मजा आहे. पण नॉट बॅड, चांगली आहे. आणि मग इकडचं अजून काय काय ट्राय केलं? मी इथे 2-3 वेळा आलेलो आहे. याच्या आजही वडा खाल्ला आम्ही. वडा खूप चांगला आहे. बटाटा वडा नक्कीच खावा इकडे. आणि आय थिंक साबुदाणा वडा आणि पोहे. सकाळी नाश्त्याला पोहे खूप चांगले मिळतात. तो ओव्हरऑल इकडे आम्ही कधी कधी खेळून वगैरे यायचो इथे. आणि एक चांगला जॉईंट आहे. 15-20 मिनटात नाश्ता विष्टा करून. खूप सुंदर आहे. कोकम सरबत तर खूपच छान आहे. आणि ही जी मिसळ आहे ती पण खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम टेस्ट म्हणाल ना तर खूपच छान आहे. मी आता एवढं काय सगळं टेस्ट करत नाही, पण कोथिंबीर वडी पण पाहिली ती पण छानच आहे. त्याचा काय प्रश्नच येत नाही, एवढी सुंदर आहे. गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणात खूप सारे मोठे मोठे इव्हेंट्स असतात. मेन इव्हेंट्स म्हणजे रक्षाबंधन, त्यानंतर येणारा गणेशोत्सव. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला असे मस्त मस्त स्वीट्स दाखवायला मी आले आहे. पुरणपोळी घर. मी आत्ता आहे पुरणपोळी घरच्या बाहेरच. आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडून ना अंबानीच्या वेडिंगमध्ये खूप साऱ्या पुरणपोळ्या सप्लाय झालेल्या. तर मी आज पुरणपोळी टेस्ट करायला आली आहे. आणि अदर दॅन पुरणपोळी इथे भरपूर व्हरायटी मिळते, जसे की स्नॅक्स आहेत, मोदक आहेत. तर आज जाऊन आपण बघूया. चलो.
हे आहे ह्यांचं कॅश काउंटर. ह्यांनाच विचारूया इथे काय काय मिळतं. यहाँ पे पूरनपोली मिलता है. पूरनपोली में कौन से अलग अलग वैरायटी पाइनएप्पल है, अंजीर है, गुलकंद है, चॉकलेट है, जैक फ्रूट है, मैंगो है सीजन का, खवा है, शुगर फ्री भी है, चॉकलेट. और मतलब यूजुअली पूरनपोली शुगर का होता है, तो यहाँ पे कैसे मिलता है? शुगर का नहीं, गुड़ का रहता है, जैगरी और दाल. और स्नैक्स उपवास में कुछ आप रखते हो? में फरारी कचौड़ी है बस, और बाकी का फरसन का आइटम है बस का. मिनिमम दिन में 2-3 हज़ार तक पूरनपोली जाते हैं, 3 हज़ार से ऊपर जाता है. हमारे यहाँ पे एक वासी में है, एक कल्याण में है, 3 पुणे में है, बाकी सब बेंगलोर में. 6 ब्रांचेस आहेत त्यांच्या. हा आहे यांचा मेन्यू. मी आली आता यांच्या किचनमध्ये आणि मी तिथून एंट्री केली. यांचं किचन समोरच आहे. तुम्ही इकडे इवन लाईव्ह बघू शकतात बनवताना. ते बघा बनवतात. कौन से पुरणपोळी बना रहे हो? दाल की नॉर्मल ही चण्याच्या डाळीची पुरणपोळी बनवतात इकडे. इकडे तुम्ही बघू शकता त्यांचं किचन आणि हे एक एक डो प्रिपेअर करून पुरणपोळी एका ठिकाणी बनते. इकडे एका ठिकाणी डो प्रिपेअर करतात. आणि ही जी बनते ती आहे चॉकलेट पुरणपोळी, जी मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आणि पुरणपोळी हाऊसमध्ये खूप सारी व्हरायटी आहेत पुरणपोळीची. स्पेशली ऑब्वियसली नाव पुरणपोळी घर आहे, तर पुरणपोळ्या इकडच्या खूप साऱ्या बनतात. त्या मी बघते लाईव्ह. ये बेस कुठं मैद्याचा आहे ना? बेस रवा आणि अच्छा. तर ही जी पुरणपोळी बनते ही जास्त ह्यात रवा यूज केला आहे आणि थोडासा मैदा आहे, म्हणजे क्वांटिटी रव्याची जास्त आहे. आणि इकडे बघा त्यांनी इतकं फास्ट करायला चालू केलं आहे. आत्ताच्या आत्ता त्यांच्या 5 ते 6 पुरणपोळ्या बनवून रेडी झाल्यात. आणि कोटिंग तुम्ही बघू शकता खूप पातळ आहे. लिटरली पुरण दिसतंय त्यातनं. इकडे 3 जण इन टोटल काम करतात. 3 नाही 4 जण आहेत. इकडे 1 जण पुरण भरतायत, 1 जण इकडे लाटतायत आणि इकडे 1 शेकतायत आणि 4था पॅक करतायत तिकडे. आणि आता आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं. आता लोक यायला चालू झाली आहेत आणि खूप सारे फेस्टिवल्स आहेत, तर लोक घेऊन चालले आहेत. हे बघा समोर झाल्या रेडी पुरणपोळ्या आपल्या. ही आली आपली चॉकलेट पुरणपोळी आणि त्यांनी भरभरून तूप टाकलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. अरे बापरे, पापड आहे लिटरली. किती पातळ आहे बघा. त्यांनी खूप सारं चॉकलेट मी बघितलं ॲड केलेलं. आपण ही टेस्ट करूया. आणि बाय द वे इथे ना सिटिंग ऑप्शन अवेलेबल नाही आहे. बाहेर एक छोटासा कट्टा टाकला आहे त्याने. तुम्ही जर इथे खाणार असाल तर तुम्ही तिथे बसून खाऊ शकतात. मी टेस्ट करते आणि मला सांगते कशी आहे. लिटरली चॉकलेटचा एक पीस खाल्ल्यासारखं वाटलं मला. इतकी प्रॉपर चॉकलेटची टेस्ट आहे. पापड असतो ना, पापडासारखं थिन आहे ही पुरणपोळी. मेल्ट झाली लिटरली आणि खूप सारं तूप आहे. हे बघा माझ्या हाताला अख्खं तूप लागलेलं आहे. टेस्ट मस्त आहे, खूपच बाप आहे. आणि इकडे तुम्हाला अदर दॅन चॉकलेट पुरणपोळी पणसाची पुरणपोळी त्यांनी रिकमेंड केलेली, ती पण एक खाऊन बघा. खूप मस्त टेस्ट आहे. पुरणपोळी घर इज ऑन स्विगी झोमॅटो, तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात. सो तुम्हाला इथे यायची झंझट बिलकुल नाही. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात इकडे किती सारे व्हरायटी ऑफ स्नॅक्स आहेत. आणि इथे मी बघते इथे लोणचे आहेत, खाली पण लोणचे आहेत. खूप मोठ्या मोठ्या बरण्या आहेत आणि त्याच्या साईडलाच इथे चकल्या आहेत. वरती वेगळे स्नॅक्स आहेत. इवन तूप पण आहे इथे, शुद्ध तूप. तर तुम्हाला इथून अदर दॅन पुरणपोळी काही घेऊन जायचं असेल तर तुम्हाला स्नॅक्सचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. कारण आय नो श्रावणात फेस्टिवल्स आहेत, खूप सारे पाहुणे घरी येणार आहेत, त्यांना द्यायला काहीतरी पाहिजे ना. गुड ऑप्शन.
इकडे मी बघितलं पापडाचे किती प्रकार आहेत. हा पालकाचा पापड आहे, हा टोमॅटो पापड आहे, अजून हा मसाला पापड दिसतोय उडीदचा. हे पण काहीतरी स्वीट आहे. आपण विचारू त्यांना हे काय आहे. इथे करंजी सारखा काहीतरी एक प्रकार आहे सारण भरलेला, तो पण आपण बघूयात. लाडू दिसत आहेत मला इकडे आणि इथे छोटे समोसे. दिस इज आय थिंक कचोरी. आणि इथे मस्त आपल्या सगळ्यांचे फेवरेट मोदक आहेत. 2 टाईपचे मोदक आहेत आय थिंक. हे एक मोठी साईज दिसते आणि एक छोटी साईज आहे. आम्ही हा मस्त मोठा उकडीचा मोदक घेतलेला आहे आणि ह्याचे फिलिंग पण खूप जास्त दिसते मला. आणि त्यांनी मस्त वरतून तूप वगैरे टाकलं आहे. तुम्हाला पण, मला माहिती आहे तुम्हाला पण आवडतो मस्त तुपातला असा मोदक. आपण हा एक टेस्ट करून बघूया कसा आहे. गरम आहे मस्त. मस्त आहे हा मोदक. खाऊन ना गणपती बाप्पा तर खुश होणारच आहे, त्याच्याबरोबर तुम्ही पण खूप खुश होणार आहात, कारण ह्याचे फिलिंग टेस्ट एकदम मस्त, खूप भारी आहे. अंबानीच्या वेडिंगमध्ये पुरणपोळ्या इकडून सप्लाय झालेल्या बाय द वे, तुम्हाला माहिती आहे का? चला, तर माझी पुरणपोळी खाऊन झाली आहे, तर आम्ही आता जातोय दुसरीकडे. आत्ता मी आली आहे नौपाड्यातल्या अशा सुंदर ठिकाणी जिथे सुंदर सुंदर स्नॅक्स मिळतील. मी एवढी सुंदर सुंदर का करते, कारण ह्या दुकानाचं नाव आहे सुंदर स्नॅक्स कॉर्नर. तर आज आपण इकडे नॉस्टॅल्जिक मोमेंट सेलिब्रेट करणार आहोत. इकडे जे पदार्थ मिळतात ते माझ्या खूप जुन्या आठवणीचा एक पार्ट आहे. सो आपण आज जाऊया, विचारूया त्या काकांना इथे काय काय मिळतं आणि आपण टेस्ट पण करून बघूया. माझं नाव माधव तासकर. आमच्या दुकानाचं नाव सुंदर स्नॅक सेंटर. ह्याच्या व्हेज कटलेट आमच्या ज्या फेमस आहेत त्याच्यामध्ये 4 भाज्या असतात: फ्लावर, फरसबी, गाजर आणि बटाटा. आम्ही कलर वापरत नाही, सोडा वापरत नाही. रिसोचं राईस ब्रँड तेल वापरतो. रिसो सकाळी 10-10:30ला चालू होतं ते रात्री 10 वाजेपर्यंत. आम्ही मटार पॅटीस मंगळवार शनिवारी ठेवतो आणि दर गुरुवारी साबुदाणा वडे असतात किंवा चतुर्थीला साबुदाणा वडे असतात. बिर्याणीचे जे काय प्रकार आहेत व्हेज नॉनव्हेज ते किलोवाईज ऑर्डर घेतो. अर्धा किलो कमीत कमी, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो अशी. पण ती 1 दिवस आधी ऑर्डर घेतो. पण एक 300 ते 400 प्लेट. कधी कधी अशी ऑर्डर असली 50 प्लेटची वगैरे तर तेव्हा थोडे जास्त जातात. कधी कधी असं 200-300 प्लेटच जातात. कधी तुम्ही चालू हे 40 वर्ष झाली. नाही, इथेच आहे, ह्याच जागेवर आहे. इकडे मस्त गरमागरम समोसा तळतात हे काका आणि इकडे त्यांचा स्टॉल आहे आणि आत आहे ते किचन आहे. हे अख्खं जसं आहे तसंच ह्यांनी विंटेज ठेवलेलं आहे. जसं मी बघत आली आधीपासून तसंच आहे. हे मटार पॅटीसाठी हे प्रिपरेशन करतात इकडे. आलेले आहे सुंदर स्नॅक्समधनं सुंदरसे कटलेट जे आहे व्हेरी नॉस्टॅल्जिक, बिकॉज माझे पप्पा ना लहानपणी मला हे घेऊन यायचे आणि आता माझं लग्न पण झालं आहे तरी पण ही जागा आहे तशीच आहे. आणि टेस्ट बघूया आपण आता आहे तशीच आहे की नाही. ह्यांच्या फेमस गोड आणि ही खोबऱ्याची चटणी. दिस इज व्हेरी नॉस्टॅल्जिक. आता मी बाईट घेते मोठा. बचपन के दिन याद आ गए. मला माहिती आहे ठाण्यातल्या भरपूर लोकांनी हा कटलेट खाल्लेला असणार आहे. कॉमेंट्समध्ये सांगा मला. आणि ह्याची टेस्ट आहे ना लहानपणी खाल्लेली ना सेम टेस्ट आहे आत्ता पण. ह्या चटण्या पण सेम आहे. दिस इज द मस्ट ट्राय अदर दॅन कटलेट. इकडे पंजाबी समोसा मिळतो, कचोरी मिळते आणि तुम्हाला बल्क ऑर्डर पण ते लोक घेतात. तर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर द्यायची असेल, पार्टी वाटी असेल, बेस्ट ऑप्शन आहे. प्लस इथे बिर्याणी पण मिळते, व्हेज नॉनव्हेज बोथ. 1 to 2 किलोपर्यंत जास्तीत जास्त ते लोक ऑर्डर घेतात. तुम्ही ते पण ऑर्डर करू शकतात. आता मी हे खाते, तुम्ही बघा.